सह्याद्रीच्या छाताडातून जयघोष भवानी गाजे, काळजात बसते आमच्या रक्तात वाहती राजे, तुफान गरजते आग ओकते वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जीव झोकतो तुफान पराक्रमी राजा। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा। जाऊया आपण अनुभव मॅचच्या दिशेने, पंचांचा देखील इशारा येतोय। मॅचला सुरुवात पहिलाच बॉल आहे, फोर्सिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल। जसं मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल हाताळला, आडव्या बॅटने पिक केलं आणि सरळ बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4। चौकार हॅट्रिक, षटकार आणि विकेटचे हॅट्रिक करता आदरणीय निलेशजी पाटील भोगावचे समाजसेवक आहेत। त्यांच्या वतीने 333 रुपयांचं पारितोषिक, 4ही दिवस हे पारितोषिक लावलेलं आहे। सुवर्ण संधी असेल। पहिलाच बॉल आहे, पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, त्याच्यावर मात्र चांगल्या प्रकारे स्ट्रोक पाहायला मिळाला, कनेक्टिव्हिटी चांगली जोडली, परंतु 4 धाबा पहिल्या बॉलवर आल्याच्या नंतर अलगचा बॅटची वरील कडा घेतली दुसऱ्या बॉलवर आणि त्याच्यानंतर संकेत सांबरे अष्टरक्षकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले। आणि तत्पूर्वी कसा टॉपिक लागल्याच्या नंतर बॉल देखील थोडीशी हाईट घेतली होती, अशातच मात्र सिंगल धाव कन्वर्ट गेली, म्हणजे सिंगलने स्कोर कार्डवर धावा या अंकित होत आहेत 5। दरम्यान देखील फटकादार चांगला आहे, परंतु बॅकअपला प्रोडक्शन विशाल चाललेत, अरे की जबरदस्त, गुड ट्राय। 3 फिल्डर मात्र बॅकअपला प्रोटेक्शन देण्याकरता पुढे आले होते। लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये फिल्डर नाही आहे, कारण जवळपास एक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डिंगची प्रिपरेशन जर आपण जवळपास बघितली तर काव कर्नाटक क्षेत्रामध्ये तिकडे जवळपास मिड ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये चेतन सांबरे तैनात आहे, परंतु लॉंग ऑनच्या डिस्टन्समध्ये फिल्डर नाही आणि अशातच मात्र समोरच्या दिशेने खेळले, परंतु बॅकअपला प्रोटेक्शन देत असताना चांगला अगदी तो प्रयत्न देखील केला होता, परंतु 2 धावा एक्झिक्यूट केल्या। यावेळी देखील फुलटा बॉल आहे, गल्ली क्षेत्रामध्ये बॉल शॉट थर्डमॅनला, परंतु फेकी देखील खराब, कारण जिकडे यष्टीरक्षक आहेत त्यांच्यावरून हा थ्रो झाला होता। खरा फेकी पाहायला मिळाली आणि पुणे शेतात 2 धाबा मात्र एक्झिक्यूट केल्या जात आहेत, कारण दोन्ही टीमचा जर आपण विचार केला तर दोन्ही टीमकडे अगदी चांगली ॲबिलिटी आहे, चांगला खेळ आहे, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगले फिल्डिंग्स, परंतु या सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण परिपाक होऊन तुम्हाला सादर करावा लागणार आहेत। परंतु मगाशी देखील आपण ओपिनियन मध्ये ज्यावेळेला टॉस झाला त्यावेळेला विशालने देखील सांगितलं की आमचे 2 संघ जे होते आणि तिथनं आम्ही फार रिक्स घेतली होती फलंदाजाने ऋतिकने, कारण जसा अगदी शॉट लॉंगॉनला फिल्टर आहे विशाला आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं, फेकी गेली, तोपर्यंत पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या फलंदाज ऋतिक पोहोचले, थोडीशी रिक्स घेतली होती, परंतु एक सिंगल धाव कन्वर्ट केली। डबल डिजिट मध्ये धाव संख्या इंटरव्हिल 10 या धाव संख्येवर पोहोचले जातात। कालचा दिवस देखील आपल्याला पाहायला मिळाला, त्यामध्ये मुकेश स्पोर्ट्स कासपाडा हा संघ संकल्प स्पोर्ट्स मुरी संघाच्या विरोधामध्ये प्रथम बॅटिंग करायची असताना बॅटिंग मात्र जशी सुरुवात झाली, पहिला बॉल हाताळला आणि पहिल्या बॉलवर मात्र चौकार पाहायला मिळाला, परंतु पहिल्या षटक गणेश पाटील यांच्यावरती वैयक्तिक जबाबदारी, आजचं कंटिन्यू गोलंदाज म्हणून पहिलं जे टिपिकल पॉवर प्ले जे षटक आहे
ते षटक मात्र फार एक प्रारंभिकरित्या चांगल्या पद्धतीने हाताळतात आणि अशातच मात्र पहिले षटक आहे ते देखील संपलं आणि स्कोरकार्डवर धावा या लागल्या जाते 10 पेक्षा अधिक धावा ज्यावेळेला मात्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेला पॉवर प्लेचं षटक असतं, पॉवरफुल फलंदाज देखील असतात, पॉवरफुल गोलंदाज देखील असतात, हे अगदी कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला योग्य त्या पद्धतीने पार पाडत असताना पाहायला मिळालंय. समाधानकारक स्थिती दोन्ही संघांच्या बाजूने पाहायला मिळेल, कारण मुकेश स्पोर्ट्स कासपाडा हा संघ प्रथम बॅटिंग करत असताना 10 धावा समाधानकारक स्थितीमध्ये पोहोचलाय, परंतु 10 धावांपर्यंत थांबवण्याचं काम गणेश पाटीलने केलंय. म्हणजे दोन्ही टीमच्या बाजूने चांगलं कॅल्क्युलेशन आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. परंतु येणारा सेकंड ओव्हरचा स्पेल असेल. गतवर्षी आपण बघितलं होतं संकल्प ट्रॉफी आणि जवळपास 24व्या वर्षामध्ये गतवर्षी आपण पदार्पण केलं, परंतु यावर्षी 25व्या वर्षामध्ये जो पदार्पण आपण करणार आहोत रौप्य महोत्सवी वर्ष आणि त्या स्पर्धेमध्ये देखील पारदर्शी देखील जास्त आहे. खऱ्या अर्थाने संकल्प स्पोर्ट्स मुरे आणि मुरेगावचा जर आपण इतिहास बघितला किंवा आपण मुरेगावचा विचार जर का केला तर सामाजिक क्षेत्रासुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर तो गाव आहे. त्याच्यानंतर आर्थिक क्षेत्राचा आपण जर विचार केला तर तो आर्थिक क्षेत्रामध्ये देखील तो गाव पुढे आहे. क्रीडा क्षेत्राचा आपण जर विचार केला तर क्रीडा क्षेत्रामधून सामाजिक क्षेत्रामध्ये कसं जायचं आणि याच क्रीडा क्षेत्रामधून अगदी सामाजिक उपक्रम कसे घडवायचे याकरिता मात्र प्रयत्नशील अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र जे कार्यक्रम देखील आयोजन केलं जातं. आणि तदनंतर मात्र शैक्षणिक क्षेत्राचा आपण जर विचार केला तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील की मुरेगाव हा देखील पुढे आहे, कारण फार अगदी शिक्षकांचा भरणा असलेला तो गाव आहे. कंटिन्यू आपल्या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीच्या अंतर्गत देखील फार चांगल्या पद्धतीने या संपूर्ण क्रीडा मंडळाला मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाण्यासाठी कार्य मात्र करत असतात. प्रमोद पाटील सर असतील, जीवन जाधव सर असतील, रवी जाधव सर असतील, अरुण जाधव सर असतील आणि फार अगदी एक चांगलं कॅल्क्युलेशन मात्र साध्य करू शकला नाहीये फलंदाज आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चांगला झेल पकडला आणि हा पहिला ब्रेक थ्रो. खरं तर गतवर्षीपेक्षा यावर्षी काय करायचं आहे त्याकरता प्रयत्न देखील करावा लागेल. खरं आयुष्यामध्ये क्षेत्र कोणती असू दे अगदी प्रामाणिकपणाने केलेलं कष्ट की खऱ्या अर्थाने यशाला देखील पर्याय देत असतात. सेकंड ओव्हरचा स्पेल कुठेतरी पार्टनरशिप साजेदारी चांगल्या पद्धतीने पुढे जात असताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र पहिला हा ब्रेक थ्रो संकेत सांबरे एक्सप्रेस मुरे चांगला गोलंदाज आहे, चांगला फलंदाज देखील आहे, एक परफेक्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये. परंतु कंटिन्यूअस विशाल मलेकर अची कर्णधार पदाची जी भूमिका आहे ती देखील फार चांगली राहिली. परंतु इन ॲट क्रमांक 3 वरती धीरज बॅटिंग करण्यासाठी आले, परंतु बॉल जसा पडला ना तसा गुड लेग ऑफ लाईन मध्ये हा बॉल रिलीज केला. स्ट्रेंथ फार चांगला राहिला आहे, कारण गोलंदाजाकडे वैविध्यता असणं देखील गरजेचं आहे. त्याचबरोबर वेग आणि वेगावर स्वार होत असताना कुठेतरी कंट्रोल या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. परंतु जसा बॉल पडला ना तसा मात्र अगदी जवळून हाईट झाला बॉल. इथे देखील स्टँड ऑन खेळण्याचा प्रयत्न. मित्र म्हणे कुठल्याही प्रकारे फुटबॉलचा वापर नाही आहे, मोमेंटम नाही आहे आणि अशा पद्धतीमध्ये गुड लेग टॉप लाईनमध्ये चेंडूची लेंथ लाईन देखील फार अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली आणि त्यानंतर मात्र सलगचे हे 2 बॉल डॉट गेलेत. चांगलं कमबॅक केलं सेकंड ओव्हरच्या स्पेलमध्ये. आतापर्यंत जवळपास चेंडूंचा खेळ 3 पहिल्या बॉलवर विकेट, त्याच्यानंतर मात्र सलगचे 2 बॉल निर्धाव हाताळले संकेतने. बॉल क्रमांक 4 स्ट्राईटम राऊंड द विकेटने 6-6. कारण हा दबाव आहे, हा प्रेशर आहे, कारण सलगचे 2 बॉल डॉट झाल्याच्या नंतर मनामध्ये मात्र प्रश्न घोंगावला असेल की इथे करायचं काय, कारण अगदी सॉफ्ट हँडने कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याचा आपला इरादा स्पष्ट केला नव्हता धीरजने आणि त्याच्यानंतर मात्र त्याने फक्त आणि फक्त सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु बॉल जसा पडला ना तसा मात्र हलका साईड झाला आणि खाशीत आहे संकेत सांबरेजी.
याकरिता देखील त्यांना ओळखलं जातं, कारण की जबरदस्त गोलंदाज देखील आहे. परंतु चौथा बॉल देखील डॉट डिलिव्हरीचं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे जवळपास आतापर्यंत 4 बॉल डॉट खेळलेत. डबल माइंडमध्ये हा प्रेशर दबाव इथे वाढलाय कासपाडा संघावर. काय जबरदस्त स्ट्रेंथ, अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजाचा मनसुबा ओळखला आणि त्याच्यानंतर मात्र अगदी मनसुबा पद्धतीनेच गोलंदाजी, खऱ्या अर्थाने जो मनसुबा हेरला जाणला खरीच करण्याचं काम आतापर्यंत संघ सामरेने केलंय आणि कुठल्याही प्रकारे धाव दिली नाही. विकेट मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर विकेट गेल्याच्या नंतर मात्र सलगचे हे 5 बॉल डॉट खेळले धीरज आणि असा हा या स्पर्धेमध्ये दुसरा गोलंदाज ठरलाय की विकेट मेडन षटक हाताळण्याचा विक्रम संकेत सांबरेच्या नावावर कालच्या दिवसामध्ये आई गावदेवी अंजूर भीम या टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना आई दुधेश्वरी कोल्याचापाडा संघाचा आनंद धापसे त्याने हा कारनामा केला होता. कालच्या दिवसामध्ये विकेट मेडन षटक हाताळलं होतं, कुठल्याही प्रकारे धाव दिली नव्हती आणि त्यानंतर मात्र हा दुसरा गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. काही जबरदस्त गोलंदाजी, अगदी कुठल्याही प्रकारे धाव दिली नाही आपल्या गोलंदाजीमध्ये आणि त्यानंतर मात्र 2 षटकांचा खेळ संपला. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये येणार षटक क्रमांक 3. आणि पहिली मॅच आपण बघितली आणि पहिली मॅच मात्र स्वर्गीय सपनाताई कांबे हा संघ उशिराने दाखल झाला. 3 धावांची पेनल्टी, परंतु कुठे ना कुठेतरी वेळेचं भान आणि त्याच्यानंतर मात्र डिसिप्लिन, त्याच्यानंतर मात्र संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीच्या अंतर्गत आपल्याला जे नियम दिलेले आहेत त्या नियमांचं तंतोतंत पालन करा विनंती असेल. कारण जो बेल आहे मित्रांनो, बेल आपल्यासाठी थांबणार नाही आहे. कारण सकाळी विकला जाणारं वर्तमानपत्र आपण 5 रुपयांनी विकत घेतो आणि तोच वर्तमानपत्र संध्याकाळी आपल्याला 5 रुपये किलोच्या दराने विकावं लागतो. जर्मनीचे संशोधक पीटर हेनलिन ज्याने स्वतः घड्याळ बनवलं त्यांच्यासाठी सुद्धा बेल थांबणार नाही, तर आपल्यासाठी काय थांबेल. म्हणून वेळेची बचत होणं अपेक्षित आहे. कारण खास करून मी एक वैशिष्ट्य सांगेन की संकल्प स्पोर्ट्स मुरे संघाचा विशाल मलेकर, कारण आतापर्यंत मला नाही वाटत की कुठेतरी की वेळेअभावी तू उशिरा झालाय टीमचा कर्णधार. कारण ज्या दिवशी मॅचचं शेड्यूल असेल ना, जो परफेक्ट जो आपल्याकडे टाइम दिलेला आहे ना, त्या बेलेवर पोहोचणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच क्रिकेटला जेवढा तुम्ही रिस्पेक्ट द्याल ना, तेवढा मात्र तुमचा संघ, तो खेळाडू देखील तेवढाच उंचीवर असेल ॲब्सोल्युटली. आणि त्याच्यानंतर मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ जो चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, आतापर्यंत कासपाडा संघाला थांबवलंय. तर सुरुवात झाली होती चांगली, पहिल्या षटकामध्ये 10 धावा आणि त्याच्यानंतर मात्र आतापर्यंत धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत फक्त आणि फक्त 12. इथे देखील हलकीशी बॅटची कडा आणि कुठल्याही प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. कारण प्रयत्न केले जात नाही आहेत, न हरता न थकता न थांबता. प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं. काय गोलंदाजीचा स्ट्रेंथ चालू आहे, जबरदस्त गोलंदाजीचा एफर्ट चालू आहे, अबिलिटी, आपल्याकडे असलेली जी ताकद क्षमता आज परिपाक होऊन मैदानाच्या आतमध्ये सादर करण्याचा आपल्याकडे असलेली जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता मात्र इथे संपन्न होत असताना पाहायला मिळते. संकल्प स्पोर्ट्स मुरे या वेळेला मात्र रिव्हर्स पलटी शॉट खेळलेत, फिल्डर जातील आणि लास्ट मोमेंटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पूर्वी 2 धावा, समोरच्या दिशेने धावा येत नाहीत अशा पद्धतीने मात्र गोलंदाजाची लाईन जी आहे ती ओळखली आणि त्याच्यानंतर मात्र तिकडे रिव्हर्स स्लिपचा फटका अटेंड केला, त्याच्यावरती 2 धावा मेंटेन केला. स्कोरबोर्डवर धावा या 14 लागल्या जातात. धीरज आहे 6 चेंडूंचा खेळ, त्याने देखील 6 बॉल फेस केले, एका धावेचं योगदान दिलं. ऋतिक 7 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान. खास करून टॉप ऑर्डरची जोडी, मिडल ऑर्डरची जोडी आणि खास करून मिडल ऑर्डरचे जे फलंदाज असतात त्यांच्यावरती देखील फार एक मोठी जबाबदारी असते. परंतु इथे गोलंदाजी फार चांगली झाली आणि अशा पद्धतीने, कारण कुठल्याही प्रकारे जास्त धावा खर्च केल्या जात नाही आहेत. तिसरं षटक देखील ज्या प्रकारे गणेश पाटीलनं पॉवर प्लेचं षटक हाताळलं 10 धावा, त्याच्यानंतर संकेत सांबरेनं विकेट मेडन षटक हाताळलं, चेतन सांबरेनं त्याने फक्त आणि फक्त 4 धावा या आपल्या गोलंदाजीमध्ये खर्च केल्या. सुपर बॉलिंग, आतापर्यंत बॉलिंगचं जो प्रत्येकरण आहे तो तर चांगला हाताळलाय. येणारं जे अंतिम षटक आहे आणि मुकेश स्पोर्ट्स कासपाडा संघाच्या फलंदाजांनी देखील इथनं पुढे 6 चेंडूचा खेळ आहे. त्या 6 चेंडूंवर प्रत्येक बॉलवर आक्रमण आणि आक्रमकता, आपल्याकडे असली गुणवत्ता ही मात्र तुम्हाला दाखवावी लागेल. म्हणून ज्या वेळेला खऱ्या अर्थाने
की आयुष्यामध्ये खडतर प्रवास आणि ज्या वेळेला आयुष्यामध्ये कुठेतरी ज्या वेळेला संकट येतात ना त्यावेळी तुमच्या देखील एक सुप्त क्षमता किती आहे हे देखील दाखवणं महत्वाचं असतं. यावेळेला आपला संघ पाकफुडला गेलाय, अडचणीमध्ये सापडल्या. अशा परिस्थितीमध्ये डावाला सावरणं गरजेचं आहे. डावाला सावरत असताना येणार एक 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. झटपट क्रिकेट आणि या झटपट क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये आणि त्याच अशक्यमध्ये 2 शब्द लपलेले आहेत, ते म्हणजे शक्य. शक्य करावं लागेल इथनं कासपाडा संघाला. येणार अंतिम जे षटक आहे आणि हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवर संचित मास्कर. अगदी फार चांगला अनुभव, अगदी संकल्प मोठी टीम मध्ये अनुभवी खेळाडू आहेत. यंगस्टरला दिलेली संधी आणि परिपूर्ण खऱ्या अर्थाने एक फ्युचर आहे पुढील संचित मास्कर. राईट मोड द विकेटने पहिलाच बॉल आहे उजव्या स्टिकच्या बाहेर, भरपूर बाहेरच्या बाजूने बॉल हाताळला. वाईट बॉलचा इशारा दिला. एक अवंतर मिळेल 15 धावा. पुढील मॅच आपण पाहणार आहोत. दोन टीमचे कर्णधार आपण फर्स्ट सेशन संपल्याबरोबर आपण टॉस करण्याकरता या जयभद्र सुकालेपाडा आणि सपनाताई कांबे टीम कर्णधार आपण देखील यावेळेला मात्र फोर्सिंग स्ट्रोक कडक अगदी मिडल ऑफ द बॅट प्रॉपर कनेक्शन घडलं बॅटच्या स्लॉट मध्ये आणि बॉल पाठवला प्लॉट मध्ये 6. कारण कुठे ना कुठेतरी धीरज मागील ओव्हरमध्ये जे बॉल धाड झाली त्याच्यापेक्षा मात्र शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रत्येक बॉलवर आक्रमण आणि पहिल्याच बॉलवर इथे स्वागत केले संचितचं. पहिला बॉल त्यांनी वाईड हाताळला, त्याच्यानंतर मात्र षटकाराने स्वागत केलंय आणि यात 6 धावांनी स्कोर कार्डवर धावा लागल्या जाते 21. क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असतं. कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असं एक क्षण येतो ना जो संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतो. फक्त तो क्षण आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि यालाच खऱ्या अर्थाने आयुष्याचा टर्निंग पॉइंट म्हणतात. परंतु ज्या प्रकारे धावांची लयलूट होणं अपेक्षित आहे, लंगॉपच्या क्षेत्रामध्ये खेळले आणि काय जबरदस्त अगदी फिल्डर तिकडे पाहत जरा फक्त आणि फक्त अंदाज आला नाही आणि त्याच्यानंतर मात्र अगदी फिल्डर पुढे गेले आणि त्यांच्यावरून मात्र बॉल रिलीज झाला आणि एका टप्प्याने बॉल सीमारेषेच्या बाहेर. कारण कदाचित हा झेल होऊ शकला असता परंतु अंदाज घेऊ शकला नाही. लॉंगॉपच्या क्षेत्रामध्ये फिल्डर डावाला मात्र बदलायला सुरुवात झाली. 25 रन आतापर्यंत बनलेत. एक षटकार आला, चौकार आला आणि त्यानंतर मात्र उर्वरित अजूनही 4 चेंडूचा खेळ. वेळेला मात्र बॅटची गाडा घेतली स्टेजच्या मागे गणेश पाटीलनं चांगला हा झेल पकडला आणि तिसऱ्या बॉलवर विकेटचं पतन. विकेट क्रमांक 2. कारण खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये अपमान, अपयश आणि पराभव ही तेवढेच गरजेचं असतं. कारण यामुळे पेटून उडतो तुमचा स्वाभिमान, त्यातून जागी होते ती जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्यातील खंबीरपणा आणि अभेद्य मानून येणारी प्रत्येक वादळं हे आपल्याला आयुष्यामध्ये उद्ध्वस्त करण्याकरिता येत नसतात तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी येत असतात.
परंतु षटकार चौकार लागला त्याच्यानंतर मात्र मनामध्ये जिद्द तोच कायम ठेवणारा विश्वास दर्शवलाय संचितने, कारण 2 विकेट बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत कासपाडा टीमला. अगदी तिसऱ्या बॉलवर स्टेज मागे तेवढा चांगला झेल पकडला आणि त्याच्यानंतर मात्र स्थांडी गोल करण्यामध्ये यश आलं संचितला. म्हणजे अधोरेखित 3 विकेट गेलेले आहेत, म्हणजे 25 धावा लागल्या जातात. चेस डाऊनमध्ये कुठेपर्यंत थांबवलं जाईल आणि चेस डाऊनमध्ये धावा मात्र कशा पद्धतीने पार पाडल्या जातील, कारण टीम कर्णधार मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विकेश नवीन बॅटर जरी सुद्धा आले तरी देखील मात्र ते आल्याबरोबर त्या बॉलवर बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन हे झालं नाही आहे. आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू म्हणजे षटकार चौकार लागल्याच्या नंतर देखील पुनरागमन पहा किती चांगलं केलंय, जबरदस्त. यावेळी देखील टॉप एज आहे हवेमध्ये बॉल स्टेजच्या मागे पकडला हा आणखी एक झेल, म्हणजे याच एका ओव्हरमध्ये षटकार चौकार लागल्यानंतर मात्र 3 विकेट प्राप्त करण्यामध्ये यश आलंय संचितला. म्हणजे येणारे बॉल 24 आणि 24 बॉल मध्ये रन बनवायचे आहेत. 25 धावा बनलेल्या आहेत आणि 26 धावांचे हे टार्गेट. चला आपण या टॉस साठी आपण यायचं आहे. जयवंतराव सुकाले पाडा आणि सपनाताई कांबे टीम कर्णधार आपण या. लगेचच आपण टॉस देखील करणार आहोत आणि आपल्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील मुकेश जाधव सर. हॅलो 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 चेक. टॉससाठी मी विनंती करते आमचे मान्यवर रोहित दादा दलवी आपणास आपण टॉस बॉक्स जॉईन करायचे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जयविद्रा सुकालेपडा संघाचा संघनायक आणि सपनाताई कांबे. चला सामना 3 षटकाचा असेल. आपले मान्यवर रोहित मात्र आपल्यामध्ये जॉईन होते, त्यांच्या शुभ असते आम्ही नाणेफेकी करणार. सामना 3 षटकाचा असेल. कॉल करणार आहे कांबे संघाचा कॅप्टन मात्र कॉल करणार आहेत. छापासा त्याने आवाज दिलेले आणि काठा पडलेले. थँक्यू सो मच. मान्यवर विनंती असेल आपण बसून घ्या. थँक्यू सो मच. तर मग नाणेफेकी जिंकले सुकालेपाडा संघाचा कॅप्टन रोहितने. रोहित काय निर्णय असेल सामना 3 षटकाचा आहे? आम्ही बॉलिंग करू. काही कारण सांगणार क्षेत्ररक्षण घेण्याच्या मागचं? आमचे बॉलर आहेत रोहन आहे, मोहन आहे आणि रुपेश आहे. कांबे संघाने देखील पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त कामं केली होती. मग किती धावापर्यंत थांबण्याचा प्रयत्न असेल कांबे संघाला? 30 ते 35 धावापर्यंत. कोणते 3 गोलंदाज असतील त्यांच्यावर विश्वास ठेवाल चांगले गोलंदाजसाठी? रोहन, मोहन आणि रुपेश. काय सांगशील ज्यावेळी तू इथे आलास हे आयोजन पाहिलं, काय म्हणशील फोगा संघाच्या आयोजनाबाबत? आयोजन खूप छान आहे आणि आम्हाला इथं खेळायला दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. तुला देतो खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया कांबे संघाचा कॅप्टन राहुल फकाट यांच्याकडे जाऊया. राहुल, जर नाणेफेकी जिंकलेस तुझा निर्णय काय असतो? बॅटिंग. मग मनासारखं झालं, बॅटिंग मिळाले. 3 षटकाचा सामना आहे. साधारण किती धावापर जाण्याचा प्रयत्न असेल? आमचा 3 षटकाचा असो का 4 षटकाचा असो 50-60 धावाचा आमचा टार्गेट असतो. मागच्या मॅचमध्ये देखील जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली. मग या सामन्यामध्ये कोणाकडून जास्त अपेक्षा आहे चांगली बॅटिंगसाठी? तसं बघितलं तर आज आमचा संघ जरा कमी आहे,
आमचा बॅटमन नाही आणि ओपनिंगचा बॉलर नाही आहे. एन्जॉय करते ही स्पर्धा. यस. काय सांगशील पोगाव संघाच्या या आयोजनाबाबत? खूप छान आयोजन असतं. प्रत्येक वेळेस आम्ही येत असतो, बघत असतो. प्रत्येक वेळेस खूपच छान असतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर ओ टू कमेंट बॉक्स. थँक्यू सो मच. तर 24 चेंडूंमध्ये 4 षटकांमध्ये 26 रन बनवायचे आहेत आणि सलामी जोडी संकेत काही गोलंदाजीचा प्रात्यक्रम पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी हाताळली आणि त्यानंतर मात्र इम्पॅक्ट टॉप ऑर्डर करण्याकरता पुढे आलेत. ऑन स्ट्राईकला असतील. स्ट्राईड उडतो विकेटने. पहिलाच बॉल आहे. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल हलवरपणे फक्त आणि फक्त सन्मानजनक फक्त पुश केलंय. सॉफ्ट हँडने खेळलेत आणि त्यानंतर मात्र एक सिंगलने अकाउंट ओपन केलंय. तर संकल्प स्पोर्ट्स मोरी संघाला देखील माहिती आहे की जास्त धावा नाही आहेत. फार अगदी कमी टोटल आहे आणि 26 धावांचा पाठलाग जो करायचा आहे तो 24 बॉलमध्ये. तर पहिल्या प्रयत्नामध्ये डाव जरी सुद्धा चुकला तरी मात्र मैदान सोडायचं नाही आहे, कारण पुढचं पाऊल हे अनुभवातून येणार आहे. परत 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. गोलंदाजांचा कस लागेल या मॅचमध्ये. गोलंदाजी तेवढी चांगली करावी लागेल, कारण कालचा दिवस आपण बघितला आहे. दुधेश्वरी कोलेचा पाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारी टीम अक्षय 11 कवाड. कारण 22 जरी सुद्धा मात्र ते धावांचं लक्ष असलं तरी संध्याकाळचं क्लायमेट होतं, हवेमध्ये नमीपणा आणि आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा अगदी स्ट्रॉंग टीम म्हणून त्यांच्याकडे कालच्या दिवसामध्ये बघितलं. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आणि तरी देखील मात्र शेवटच्या बॉलपर्यंत जो रंगलेला ठरणार, कारण खराब फिल्डिंग देखील फार झाली होती आणि चुकीच्या फिल्डिंगमुळे मित्रमंडळी कालच्या दिवसामध्ये अक्षय 11 कवाड या संघाला पराभवासमोर जावं लागलं. परंतु या बॉलला फुलटॉस बॉल क्लास टायमिंग ला जवाब आणि सरळ कव्हर्सच्या वरून खेळली टीप एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. ती 2 चेंडूमध्ये ते 4 धावांची गरज असताना जिकडे 2 धावा होत्या तिथे मात्र एक्स्ट्रा ओव्हरच्या रूपाने देखील 3री धाव कंप्लीट झाली आणि शेवटच्या एका चेंडू पर्यंत ती मॅच मात्र रंगताना कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. कारण क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत काहीही घडेल. कारण 2 वेळा अगदी वर्ल्ड कप चॅम्पियन बनलेला संघ वेस्ट इंडिज आणि मागील काही दिवसांमध्ये ऑस्ट्रेलिया या टीमच्या विरोधात खेळत असताना जवळपास 7 या धावसंख्येवर आणि 0 या धावसंख्येवर 7 गडी बाद झाले होते आणि कसोटीमध्ये की 27 या धावसंख्येवर सर्वाधिक अगदी लाजीरवाणा तो विक्रम वेस्ट इंडिज टीमच्या नावावर राहिला आणि जवळपास ऑल आउट टीम झाली पहिल्या इनिंगमध्ये जवळपास 27 या धावसंख्येवर. म्हणजे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी केव्हा काय घडेल अजिबात आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून वेल आणि खेळ कधीही बदलू शकते. चौकार आला आणि चौकाराच्या सहाय्याने धावा देखील ज्या आहेत त्या देखील पुढे गेल्या, म्हणजे 6 धावा इम्पॅक्ट स्कोर कार्डवर लागल्या जातात आणि समीकरण फार मोठं नाही आहे, फार मोठी टोटल नाही आहे. ॲज अ सिंगल डबल धावा एखादा चौकार या बलीला मात्र स्प्लॅश पॅडवर बॉल आदळलाय. रिव्हर्स स्टेप अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता संकेत सांबरेनं, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही आणि त्यानंतर फार अगदी स्ट्रॉंग अपील
लगेच पंचांनी साईडलाईन दर्शवलंय की हा बॉल उजवा स्टिकच्या बाहेर मेंटेन करणारा हा बॉल लेगवर आदळलाय. परंतु पहिलं षटक आहे ते संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा लागल्या जाते 7. येणारे 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये 19 धावांची ही आवश्यकता जुनी असेल. कारण गोलंदाजीचं जे प्राप्तीकरण आहे प्रत्येक बॉल एक धाव महत्वपूर्ण असले मॅच करता कासपाडा टीमसाठी आणि एक धाव वाचवावी लागेल. येणारे बॉल 18 बॉलमध्ये रणसंख्या बनवायची आहे. चेस डाऊन मध्ये संकल्प स्पोर्ट्स मुरी संघाला 19 रन अजूनही बनवायचे आहेत. सेकंड ओव्हरचा स्पेल कारण पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मित्र म्हणेन खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 7 धावा आणि त्यानंतर येणारा सेकंड ओव्हरचा स्पेल आहे. दत्ता गोलंदाजी मार्गवर असज्ज झालेला आहे. फिल्डिंगची व्यूहरचना जर आपण जवळपास ऑन साईडला 30 सर्कलच्या आतमध्ये सुद्धा एक फिल्डर तैनात केला. धीरजच्या तिकडे आहेत लॉंग ऑन मिड ऑन स्क्वेअर लेग मध्ये शॉर्ट फाईनला देखील एक फिल्डर आहे. गल्ली क्षेत्रामध्ये शॉर्ट थर्डमॅन. त्यानंतर मात्र डीप पॉइंटला एक फिल्डर आहे. तत्पूर्वी डीप कव्हर्सला देखील फिल्डर आहे आणि त्याच्यानंतर एक लॉंग ऑफला म्हणजे जवळपास मित्रांमध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये देखील फार मोठा इंटू द गॅप तिकडे फिल्डर नाही आहेत. आणि त्याच्यानंतर मात्र यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेनचा बॉल भूक तर केलाय. पाहावं लागेल मिस्टेक फटका फिल्डर आहेत. पकडला हा चेल आणि पहिला धक्का दिलाय संकल्प स्पोर्ट्स मुरी या संघाला. असं परंतु पहिला विकेट असं गमावलेला आहे संकल्प स्पोर्ट्स मुरी संघानं. 7 या आकड्यांवरती पहिला धक्का म्हणजे पहिला बॉल आणि तो देखील डॉट डिलिव्हरीच पाहायला मिळाली. त्याच्यानंतर विकेटचं पतन म्हणजे एकंदरीत 7 धावा ज्या स्कोरबोर्डवर लागल्याच्या नंतर कारण गोलंदाजी जी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ना त्यावेळेला मात्र हुक मध्ये कन्वर्ट केलंय. फाईन खेळलेत आणि सरले एका टप्प्यात बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. सामना जिंकून दाखव बारक्या मनार. सामना जिंकून दाखव बारक्या मनार. गोलंदाजी अगदी सुरळीतपणे चालू असताना शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हाताळला आणि त्याचबरोबर थोडेसे फाईन खेळले आणि त्याच्यानंतर मात्र फाईनली बाउंड्रीच्या दिशेने अगदी हुकमध्ये हा फटका कन्वर्ट झाला आणि त्यांच्यावर मात्र 4 धावांची मोर उमटली. कारण कठीण कालामध्ये खांद्यावर ठेवलेला हात आधारांचे 4 हात शब्द विजयानंतर वाजणाऱ्या जे टाळ्यांपेक्षाही अमूल्य असतात. आणि म्हणूनच की जेवढं मोठं स्वप्न असेल ना की अगदी तेवढा मोठा संघर्ष असेल आणि जेवढा मोठा संघर्ष असेल ना की तेवढं मोठं यश सुद्धा तुम्हाला मिळेल. कारण इथे गोलंदाजी चांगली करायची आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर तो प्रयत्न चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दत्ता पहिलं षटक मित्र म्हणे कासपाडा टीमच्या बाजूने राहिलं आणि त्याच्यानंतर मात्र सेकंड ओव्हरच्या स्पेलमध्ये चौकार लागल्याच्या नंतर सुद्धा चांगलं कमबॅक इथे झालेला आहे. इथे सुद्धा चांगला बॉल आहे. हलकासा बाउंड देण्याचा प्रयत्न जसा झाला थोडासा फ्रंट फुटला गेले. त्याच्यानंतर मात्र क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि सलगचे 2 बॉल हे निर्धाव स्वरूपामध्ये पाहायला मिळाले. म्हणजे एक्झॅक्ट आतापर्यंत धावांचा जर आपण विचार केला तर स्कोर कार्डवर धावा ज्या लागल्या जातात 11. अजूनही 15 धावांची गरज असेल. 14 बॉल 14 चेंडूंमध्ये 15ची गरज. 11 रन बनलेले आहेत. काय घडेल
कारण संकेत सांबरेची महत्वपूर्ण ती विकेट या वेळेला फटका चांगला आहे. स्काव कॉर्नरला खेळलेत, अलॉंग द कार्पेटच्या साईडने खेळले, परंतु फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. सर एक्झॅक्ट असं 12 रन झालेले आहेत. 2 षटकांचा खेळ देखील इथे संपन्न झाला. म्हणूनच अगदी एक विश्वास नावाची गोष्ट, कॉन्फिडन्स आणि विश्वास तुमच्याकडे जर का असेल ना तर खऱ्या अर्थाने पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचाल. आणि तोच कॉन्फिडन्स लेवलचा क्रिकेट सध्याच्या घडीला डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर मात्र ज्ञान आणि त्याच्यानंतर मात्र एक्सपिरियन्स, या सगळ्या गोष्टींवर परिपूर्ण फोकस आतापर्यंत झालोय आणि करावं देखील लागेल. म्हणजे 12 रन बनल्याच्या नंतर येणारे 12 बॉल आणि 12 चेंडूमध्ये अजूनही 14 धावांची अपेक्षा असेल. कारण 1 विकेट गेला, अजूनही आपल्याकडे जवळपास 9 विकेट हातामध्ये आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तिसरं षटक आहे ना, हे फार निर्णायक असेल. कधी कधी लो स्कोरच्या मॅचेस देखील फार रंगतदार अवस्थेमध्ये जातात. यावेळी देखील पलटी शॉट पलटवार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अपेक्षितप्रमाणे जसं उजवा स्टिकच्या बाहेर हा बॉल हाताळला आणि पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. पंचांनी देखील वाईट बॉल घोषित केला आणि त्यानंतर मात्र येणारे 12 बॉल 12 चेंडूमध्ये 13ची गरज असेल. तर मित्रपणे कुठल्याही प्रकारे जास्त रिस्क घेतली जात नाही आहे आणि कारण मुली टीमला देखील माहिती आहे पुन्हा दास स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर मात्र शॉर्ट थर्डमॅनला असलेला फिल्डर चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. कारण अन्यथा निश्चितच तिकडे फिल्डर देखील नाहीये, बॅकअपला प्रोटेक्शन नव्हतं, चौकार जाऊ शकला असता. परंतु पुन्हा एकदा एक सिंगल धाव आली. परंतु जरी सुद्धा मात्र कमी धावसंख्या असली तरी देखील कासपाडा संघानं इथे मात्र स्ट्रगल करण्याकरिता भाग पडलंय संकल्प स्पोर्ट्स मुरिया संघाला. तर जरी सुद्धा धावा कमी असल्या तरी मात्र गोलंदाजीचा जो अगदी स्क्रम आहे, स्ट्रेंथ आहे, तो मात्र फार चांगला इथे आपल्याला देखील पाहायला मिळतोय. परंतु उजवा स्टिकच्या भरपूर बाहेर बॉल, विकेश गोलंदाजी थोडासा नाराज झालाय आणि जास्त बाहेरच्या बाजूने बॉल हाताळला. पंच देखील लगेच आपल्याकडे बोलतात, वाईट बॉलचा इशारा त्यांनी देखील दिला. एक धाव तुम्हाला परिपूर्ण महत्वपूर्ण असताना एक्स्ट्रा धावा आपल्याकडे जास्त धावा नाहीत आणि याच एक्स्ट्रा धावा मात्र कुठे ना कुठेतरी आपल्या संघाला बॅकफुटवर ढकलतात. यावेळी देखील बॉल हवेमध्ये आहे, हलकासा बॉल अगदी ग्रीप झाला होता. त्याच्यानंतर पुणे शेजार शॉट थर्डमॅनला गली क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत, त्यांच्या हातामध्ये एका टप्प्याने बॉल विसावला, हलकासा बॉल टर्न देखील झाला होता. परंतु एक सिंगल ॲज अ मिटलच्या पद्धतीने एक सिंगल धाव आणि मित्रमध्ये फार संघर्ष करावा लागलाय. या सभी धावांचं माफक लक्ष असताना मात्र आतापर्यंत जवळपास प्रत्येक बॉलच्या मागे कॅल्क्युलेशन जर आपण बघितलं तर 10 चेंडूंच्या मागे अगणित 10 धावांची गरज. अजूनही रन बॉल टू इक्वेशन हे समीकरण राहिले मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये जर का इथनं येणारे बॉल जे बाकी आहेत येथे सुद्धा खराब लेंथ लाईन फार अतिशय चुकीची. तसं उजव्या एस्टनच्या बाहेर हा बॉल देखील हाताळला आणि पंच पुन्हा शेद आपल्याकडे बलाले. वाईड बॉल एक धाव महत्वपूर्ण असताना सलगचे 3 आतापर्यंत या ओव्हरमध्ये की बॉल हाताळले तिने वाईट. म्हणून अगदी आयुष्यामध्ये वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे आणि जर का दिशा योग्य नसेल ना तर वेगाचा काहीच उपयोग नाही आहे. इथे देखील पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यस इज गॉन विकेट. फ्लॅश पॅडवर जसा बॉल आदळला आणि त्याच्यानंतर मात्र पंचांनी फिंगर अप गेले आणि फलंदाज मात्र बाद झाले. चला फ्लॅश पॅडवर बॉल आदळला आणि 5.5 बाद घोषित केलंय. अगदी फ्लॅश पॅडवर बॉल आदळल्या बरोबर पंचांनी अगदी स्ट्रॉंग अपील
रिव्हर्स स्लिपचा फटका अटेंड करण्याचा प्रयत्न केला होता. अजूनही मॅच अगदी बॅलेन्सिंग आहे. खरं येणारे चेंडू 9 आहेत. 9 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता असेल. 3 चेंडूचा खेळ झालाय. बरोबर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेतन सांबरे खरं मी तर म्हणेन थोडीशी अगदी नाजूक परिस्थिती असताना कारण डावाला परिपूर्ण एकही जिद्द सुटली नाही. कारण खऱ्या अर्थाने ज्या वेळेला काहीही साध्य करण्यासाठी आपल्याला कारण 2 गोष्टी फार महत्वाच्या असतात आपल्याकडे. पहिली गोष्ट म्हणजे संकल्प आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधीही न संपणारा हा संघर्ष. आणि संघर्ष केल्याशिवाय मात्र यश मिळत नाही. यावेळेला देखील फास्टिकला बिलॉंग करणारा हा बॉल आहे. सुपर डिलिव्हरी. काय जबरदस्त समोर डिलिव्हरीज पाहायला मिळाली. जसा बॉल पडलाय ना उजवा स्टिकला अगदी मेंटेन करणारा हा बॉल पहा. लिंक लाईन किती चांगली हाताळली होती. परफेक्ट सटिक वाईड वर्कर लिंक लाईन वरून हा बॉल हाताळला होता. विकेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर तयार झाले. चेतन सांबरे सारखा खेळाडू आहे. गेली कित्येक वर्ष झाली की अनेक काल वेल मात्र या टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपल्या नावाची दहशत निर्माण केली होती. फार चांगला क्रिकेट ते देखील खेळले आणि आज देखील संघाला आपल्या गरज आहे की येणारे 8 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता असेल. कारण दबाव निश्चित रूपाने फिल्डर्सवर असेल, गोलंदाजांवर असेल. कमी टोटल असताना देखील हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथे सुद्धा काय घडलंय ज्या रन आउटच्या रूपानं फलंदाजाला जावं लागेल. पॅबलिंगच्या रस्त्याला आणखी एक विकेटचं पतन. की 24 चेंडूमध्ये 26 धावांची गरज असताना सुद्धा साहजिकतेने मात्र मॅच कम्प्लीट केली जाईल का. परंतु याच्या अगोदरचा फटका जर आपण बघितला बॉल मिस झाले होते चेतन. त्याच्यानंतर मात्र रस्त्यांच्या मागे गेले होते. चिंतामण तिकडे फिल्डर यष्टीरक्षक पाहायला मिळाले. त्यांनी देखील चांगल्याच पद्धतीने चांगलं यष्टीरक्षण केलं. परंतु हा प्रश्न तिथे उद्भवला ना की याची गरज होती का. कारण 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता. टीमचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र मॅच मात्र बॅलन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक्झॅक्ट काय घडलंय कारण विकेश या गोलंदाजाने बंकड विकेट घेण्याचा प्रयत्न केला आणि आंतरराष्ट्रीय हा देखील नियम आहे. परंतु फलंदाज क्रीजच्या बाहेर गेला की नाही आणि त्याच्यानंतर मात्र डिस्कस केलं जाणार आहे. पंच देखील तिकडे डिस्कस करतात. कारण जर का
चला पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. यस करेक्ट, डेफिनेटली गुड डिसिजन. स्नो बॉल देखील घोषित केलेला आहे. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर जो आपण नियम पाहतोय, ज्यावेळेला जर का गोलंदाजाने ऍक्शन केली तर ऍक्शन करण्याच्या अगोदर तो बॉल मंकड विकेटसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. परंतु यावेळेला स्क्रीजमध्ये फलंदाज असताना, कारण इथे देखील रनआउटची संधी आहे आणि मंकड विकेट घेण्यासाठी केलेला तो प्रयत्न आणि त्याच्यानंतर मात्र एकंदरीत आतापर्यंत एक शेवटच्या बॉलवर किती धावा एक्झिक्यूट केल्या जातात. तिसऱ्या पंचांची मदत अगदी पाहावं लागेल काय घडलं विशाल ऑन स्ट्राईकला आणि त्याच्यानंतर तिसऱ्या पंचांची मदत टीव्ही अंपायरकडे हा निर्णय तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. टीव्ही अंपायर देखील संजय घाटाला आहेत. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस नो बॉल आहे. कमरेपेक्षा जास्त हाईट असलेला हा बॉल आणि स्नो बॉल. कारण 7 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज असताना मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न झाला, तिथे नो बॉल दर्शवला. शेवटचा बॉल देखील नो बॉल हाताळला आणि अशातच मात्र पुन्हा एकदा जवळपास 5 धावांची आवश्यकता असेल. येणारे बॉल 7 आणि 7 चेंडूंमध्ये रन बनवायचे आहे त्या 5. जे चाललं होतं कंटिन्यू ते मैदानाच्या आतमध्ये सुरळीत चाललं होतं. मंकड विकेट घेण्याचा हा प्रयत्न झाला, त्याच्यानंतर सुद्धा नो बॉल हाताळलेला आहे. विकेशनं फार मोठी मित्रमंडळी चुकी झाली. 7 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असताना इथे सुद्धा अगदी पूर्णपणे क्रॉस पाठने खेळण्याचा प्रयत्न केला होता विशालने, परंतु जसा बॉल शरीरावर बॉल आदळल्याच्या नंतर मात्र लेग बायचा इशारा दिला. त्याच्यानंतर मात्र येणारे बॉल 6 चेंडूमध्ये 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आणि खरं तर जेव्हा जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते ना, तेव्हा तिचा निकाल लावण्याचं सामर्थ्य तुमच्या जवळ असलं पाहिजे. कारण अजूनही 6 चेंडूंचा बॅटल रंगलाय. इथे मात्र मुकेश स्पोर्ट्स कासपाडा की मात्र संकल्प स्पोर्ट्स मुरे की कासपाडा की मुरे. येणारे 6 बॉल 6 चेंडूंमध्ये 4 धावांची अजूनही गरज असेल. विशाल मलेकर टीम कर्णधार आहेत. चेतन सांबरे दोन्ही फलंदाजांकडे चांगला अनुभव आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडेल, आज रास्ता बनाले तो ये कल मंजिल भी मिल जाएगी. हौसलों से भरी यह कोशिश एक दिन जरूर रंग लाएगी. आणि रंग भरला होता पूर्णपणे 3ऱ्या षटकामध्ये. आणि त्याच्यानंतर मात्र येणारे जे 6 बॉल बाकी असताना 4 ची गरज आहे. इथे मात्र विशाल मलेकर टीमचा कर्णधार इज ऑन फायर आणि सरळ मॅच विजयाचा हा ठोकलाय षटकार.